नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला डोसा किती स्पंजसारखा एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि भरपूर असं घरचं लोणी लावलेला हा डोसा आपण तयार केलेला आहे। तर असा स्पंजसारखा सॉफ्ट डोसा आणि टेस्टी डोसा कसा बनवायचा ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर असा डोसा बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक बॅटर तयार करायचं आहे। तर यासाठी आपण वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घेणार आहोत। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी 4 वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत। तर हे रेशनिंगचे तांदूळ आहेत, अगदी साधे आपले जे आपण नेहमी इडली बनवण्यासाठी जे तांदूळ वापरतो तेच तांदूळ आपण घ्यायचे आहेत। तर वाटीने मोजून आपण 4 वाटी तांदूळ या ठिकाणी घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण संपूर्ण साहित्य आहे ते एकाच वाटीने मोजून घेणार आहोत। जी आपली घरची नेहमीची आमटीची वाटी असते त्याच वाटीने पहा मी या ठिकाणी 4 वाटी एवढे तांदूळ मोजून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढी उडदाची डाळ घालायची आहे। आता आपल्याला यामध्ये चणा डाळ घालायची आहे। तर 2 चमचे एवढी चणा डाळ आपण यामध्ये मिक्स करायची आहे। त्यानंतर आपण 2 चमचे एवढी तुरीची डाळ यामध्ये घालायची आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी एवढा साबुदाणा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पोहे। जे आपले कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे असतात तेच आपण या ठिकाणी 1 वाटी एवढे पोहे घालायचे आहेत। आता आपण डाळ, तांदूळ, पोहे किंवा साबुदाणा सगळं मिक्स केलेलं आहे, पण हे संपूर्ण साहित्य आपल्याला 2 वेळा धुवून घ्यायचं आहे। तर हा बाउल मला छोटा वाटत आहे, त्यामुळे मी एका मोठ्या बाउलमध्ये हे संपूर्ण साहित्य आता ट्रान्सफर करणार आहे आणि त्यानंतर आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर पहा, मोठ्या बाउलमध्ये सगळं साहित्य घेतल्यानंतर आपण आता याला पहिल्यांदा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 वेळा आपण याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये हे साहित्य टिकण्यासाठी याला पावडर लावलेली असते। तर अशा वेळेला आपण हे डाळ तांदूळ स्वच्छ पाणी घालून 2 वेळा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातली सगळी घाण असेल ते निघून जाते आणि आपले डाळ तांदूळ छान असे स्वच्छ होतात। तर पहा, या पद्धतीने मी 2 वेळा पाणी घालून हे डाळ तांदूळ आणि संपूर्ण साहित्य अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे डाळ तांदूळ 8 तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत। तर त्यासाठी पहिल्यांदा यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण यावर झाकण ठेवायचं आणि आपण 8 तासासाठी याला भिजत ठेवणार आहोत। आणि आता भिजत ठेवण्यापूर्वी आपण यामध्ये 1 चमचाभर एवढी मेथीदाणे घातलेले आहेत। तर मेथीदाण्यामुळे आपलं जे पिठाचं फर्मेंटेशन आहे ते छान होतं। त्यासाठी आपण डाळ तांदूळ भिजवतानाच यामध्ये मेथीदाणा घालायचा आहे आणि मेथीदाणासुद्धा या साहित्याबरोबर छान भिजला जातो। तर पहा, 8 तास झालेले आहेत। तर मी हे सकाळी भिजत घातले होते डाळ तांदूळ आणि संध्याकाळच्या वेळेला साधारणपणे 8 वाजलेले आहेत। तर या वेळेला पहा, छान याच्यातलं संपूर्ण पाणी हे पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे, म्हणजे संपलेलं आहे आणि त्या पद्धतीने पहा छान असे डाळ तांदूळ फुललेले आहेत। त्याचबरोबर पोळीसुद्धा आणि साबुदाणासुद्धा छान फुललेला आहे आणि आपण जे मेथीदाणे घातले होते ते सुद्धा छान फुललेले आहेत। तर या पद्धतीने पहा, आपल्याला आता याचं बॅटर बनवायचं आहे। तर त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून याच्यातलं डाळ तांदूळ घ्यायचे आहेत आणि याला छान असं बारीक एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे। तर वाटण करताना आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर पाणी घालत असताना आपण जे भिजण्यासाठी पाणी ठेवलं होतं त्याच्यातलंच थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये जर जास्त पाणी शिल्लक राहिलं नसेल तर तुम्ही बाहेरून थोडंसं पाणी घालू शकता। तर या पद्धतीने पहा, 4 मोठ्या पळ्या भरून मी यामध्ये डाळ तांदूळ घेतलेले आहेत आणि 2 पळी एवढं यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर या पद्धतीने पहा, एकदम छान असं बारीक आपण वाटून घेतलेलं आहे। तर पाहू शकताय तुम्ही, या पिठाची कन्सिस्टन्सी या पद्धतीची आहे आणि जर हाताने पाहिलं तर अगदी स्मूथ, अगदी छान असं वाटलं गेलेलं आहे। तर याच पद्धतीचं वाटण आपल्याला लागणार आहे। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं वाटण आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिलेले डाळ तांदूळसुद्धा अगदी बारीक असे आपण वाटून घ्यायचे आहेत।
तर संपूर्ण साहित्य म्हणजे सगळे डाळ तांदूळ वाटायला मला 4 बॅचेस करावे लागल्या आणि 4 बॅचेसमध्ये मी हे छान असं स्मूथ वाटण करून घेतलेलं आहे आणि याला लागेल तसं पाणी आपण वाटण करतानाच घालायचं आहे आणि या पद्धतीची आपली बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी। बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त पातळ ठेवायची नाही, थोडीशी थिकच ठेवायची, म्हणजे हे जे फर्मेंटेशन आहे बॅटरचं ते छान पद्धतीने होतं। तर पहा, सगळे डाळ तांदूळ वाटून झालेले आहेत आणि सगळं बॅटर आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता पहिल्यांदा आपण याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने आपण हे बॅटर फिरवत राहायचं। ज्या पद्धतीने व्हिडिओत दाखवलेला आहे त्या पद्धतीने हाताने मिक्स करत करत एकाच बाजूने हे अशा पद्धतीने बॅटर हलवून घ्यायचं आहे। अगदी मिक्स करताना तळातून मिक्स करायचं। तर अशा पद्धतीने आपण जेव्हा बॅटर मिक्स करतो तेव्हा ह्याच्यामध्ये हवा शिरते आणि छान असं आपलं फर्मेंटेशन व्हायला मदत होते। त्याचबरोबर हे पीठही छान हलकं होतं आणि छान मिक्स होतं। तर पहा, आपलं आता या पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे पीठ सगळं आणि आपल्याला आता हे आंबण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे याचं फर्मेंटेशन चांगलं होण्यासाठी आपण याला बाजूला ठेवणार आहोत। तर ज्या ठिकाणी उबदार जागा असते अशा ठिकाणी आपण हे पीठ आहे ते फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे, किंवा जर हवामान थंड असेल तर याला तुम्ही चादरीमध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा बेडशीटमध्ये सुद्धा याला गुंडाळून ठेवलं तरीसुद्धा याचं फर्मेंटेशन छान होतं। तर आपल्याला 8 तासांसाठी याला ठेवायचं आहे, 8 ते 10 तास ठेवलं तरीही चालेल। तर याचे आता आपल्याला डोसे सकाळी बनवायचे आहेत, त्यासाठी मी हे आता रात्रभर असंच ठेवून दिलेलं आहे। तर पहा, सकाळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे। तर पूर्ण झाकण उचललं गेलेलं आहे। या पद्धतीने आपलं हे जे बॅटर आहे डोशाचं ते फर्मेंट झालेलं आहे, इतकं छान असं हलकं झालेलं आहे आणि फुगून वरती आलेलं आहे की ज्यामुळे वरती ठेवलेली थाळी आहे ती उचलली गेलेली आहे। तर या पद्धतीचं आपलं फर्मेंटेशन झालं असेल तर आपला डोसा एकदम स्पॉन्जी होतो। त्यासाठी या डोशाचं बॅटर आपलं छान फर्मेंट होणं गरजेचं आहे। तर पाहू शकताय तुम्ही आपलं डोशाचं पीठ आता तयार आहे। तर आपण पहिल्यांदा याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया। तर पहा, आपल्या डोशाच्या पिठाला किती छान असा हलकेपणा आलेला आहे, पूर्णपणे अगदी ते फुगून वर आलेलं आहे, त्यामध्ये जाळी पडलेली आहे। तर आता आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया। हे संपूर्ण बॅटर आता तळातून मिक्स करून घ्यायचं आहे। तर एकदा हे पीठ तयार केलं की आपण याला 4 ते 5 दिवसांसाठी यूज करू शकतो, म्हणजे लागेल तेवढं पीठ आपण वापरायला घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे छोट्या भांड्यामध्ये आणि उरलेलं पीठ आहे ते आपण आहे तसं झाकून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 4 दिवस आपण वापरू शकतो। म्हणजे जेव्हा हवा तेव्हा आपल्याला डोसा करायचा आहे त्यावेळेला आपण फक्त तासभर आधी याला फ्रीजमधून बाहेर काढलं आणि लगेच याचे डोसे बनवले तरीसुद्धा चालतं। तर या पद्धतीचं पहा, आपलं पीठ आता डोशाचं तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी पहिल्यांदा याच्यातलं आपण थोडं बॅटर असं बाजूला काढून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला आता मीठ मिक्स करायचं आहे। चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालणार आहोत, त्यासाठी आपण हे बॅटर थोडंसं काढून घेणार आहोत आणि उरलेले जे बॅटर आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर फ्रीजमध्ये ठेवत असताना यामध्ये मीठ मिक्स करायचं नाही, तर मीठ न घालताच आपण हे बॅटर ठेवलं तर ते जास्त दिवस चांगलं टिकून राहतं। तर आता आपण जेवढं बॅटर काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। तर साधारणपणे 4 ते 5 डोसे होतील एवढं बॅटर काढून घेतलेलं आहे, त्यामुळे 1 चमचाभर मीठ आपण यामध्ये घालायचं आहे। आता मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं पिठामध्ये। तर तुम्ही पाहू शकताय आपल्या जे बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीची असायला हवी। तर आता आपण पहिल्यांदा चटणी बनवून घेणार आहोत। तर चटणी बनवण्यासाठी आपण ओला नारळ घ्यायचा आहे। तर अर्धा ओला नारळ मी बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये घालूया 2 ते 3 हिरव्या मिरच्या। तर आपण लोणी स्पंज डोस्याबरोबर खाण्यासाठी छान अशी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत, जी की साऊथ इंडियन चटणी असते। तर यामध्ये आता आलं आणि लसूण घातलेलं आहे, त्याचबरोबर चवीपुरतं मीठही घालायचं आहे आणि यानंतर आपण 1 चमचाभर यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे। तर यामध्ये तुम्हाला दही आवडत असेल तर दहीसुद्धा तुम्ही घालू शकता। तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा पाणी न घालताच हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे
म्हणजे साधारणपणे 3 ते 4 टेबलस्पून किंवा अर्धी वाटी एवढं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि परत एकदा आपण हे छान असं बारीक वाटून घेणार आहोत, म्हणजे आपली चटणी तयार होते. तर पहा, आपली चटणी आता वाटून झालेली आहे. एकदम सॉफ्ट अशी वाटून घ्यायची. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे. तर ही ओल्या नारळाची चटणी आहे आणि आपण एका बाउलमध्ये आता ही चटणी काढून घेऊया. आता चटणीसाठी आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी पहिल्यांदा आपण फोडणीच्या भांड्यामध्ये 2 चमचे एवढं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा आपण राई घातलेली आहे, म्हणजेच मोहरी घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा एवढी उडदाची डाळ घालायची आहे. तर उडदाची डाळ आपल्या फोडणीमध्ये छान लागते, म्हणजे चटणीबरोबर ती सुंदर लागते. त्याचबरोबर अर्धा चमचा एवढा हिंग घालायचा आहे आणि यानंतर आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत. आता कढीपत्त्याची पानं तडतडली की त्यामध्ये 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि ही संपूर्ण फोडणी छान मिक्स करून झाली की आपण आपल्या चटणीवरती ही फोडणी पूर्णपणे ओतून द्यायची आहे. तर पहा, याच्यातली छान अशी उडदाची डाळ लाल रंगावरती भाजून घ्यायची आहे, म्हणजेच आपली फोडणी कच्ची राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर ही फोडणी गरमच आपण आपल्या चटणीवरती ओतायची आहे. तर या पद्धतीने पहा, आपली चटणी तयार झालेली आहे. तर लोणी डोशासोबत ही चटणी चवीला खूपच सुंदर लागते. आणि फक्त लोणी डोशासोबतच नाही, तर इतर वेळी जेव्हा तुम्ही अप्पे बनवता किंवा साधे तुम्ही डोसे बनवता किंवा इडली बनवता, त्याचबरोबर आंबोळी बनवतात, तर त्यासाठी सुद्धा ही चटणी चवीला अप्रतिम लागते. तर पहा, लोणी स्पंज डोसा बनवण्यासाठी मी या ठिकाणी आपली जे आंबोळीचा तवा असतो तो घेतलेला आहे. त्याला पहिल्यांदा अशा पद्धतीने पहा, कांद्याच्या साईडने एका बाजूने आपण याला तेल लावून घ्यायचं आहे. तर कांद्याची एक बाजू आपण सुरीने काढून टाकायची आणि तेलामध्ये बुडवून पहिल्यांदा आपण तवा हा तेलकट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान तापवून घेतल्यानंतरच आपण यामध्ये बॅटर घालायचं आहे. तर एका वेळी 2 पळी एवढं बॅटर आपण यामध्ये घालायचं आहे. आपल्याला स्पंजसारखा डोसा करायचा आहे. तर या डोशाला आपण अशा पद्धतीने हलकंसं फक्त पसरवून घ्यायचं, आपण याला जास्त पसरवायचं नाही. तर तुम्ही पाहू शकताय, आपण हे बॅटर तव्यामध्ये घातल्यानंतर लगेचच याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. तर या पद्धतीने पहा, एकदम वरच्या बाजूने तुम्ही पाहू शकताय लोणी स्पंज डोस्याला छान अशी जाळी पडत आहे. तर या पद्धतीचं आपलं बॅटर छान तयार झालं तर स्पंज डोसे अगदी स्पंजसारखेच तयार होतात. तुम्ही पाहू शकताय, वरच्या बाजूने आपण 1 मिनिटभर हा डोसा कोरडा होईपर्यंत वाट पाहायची आहे आणि आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची. एकदा तवा तापल्यानंतर फ्लेम एकदम लो ठेवूनच आपण डोसा भाजून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने पहा, वरच्या बाजूने जेव्हा पूर्णपणे बॅटर सुकलं जातं त्यानंतरच आपण यावरती लोणी पसरवायचं आहे. तर मी या ठिकाणी घरचं लोणी वापरत आहे, जे आपण दह्याचं लोणी काढतो तेच लोणी मी वापरत आहे, म्हणजेच व्हाईट बटर मी या ठिकाणी वापरत आहे. जर तुम्हाला घरचं लोणी वापरायचं नसेल तर तुम्ही येल्लो बटर म्हणजेच अमूल बटरसुद्धा यावरती घालू शकता. तर पहिल्यांदा 1 चमचाभर तेल मी साईडनी सोडलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण यावरती लोणी घालायचं आहे. तर साधारणपणे 1 मिनिट झाल्यानंतरच यावरती आपण लोणी घालायचं, कारण 1 मिनिटामध्ये वरच्या बाजूने डोसा हा छान कोरडा होतो, म्हणजेच वरचं पीठ आहे ते छान असं सुकलं जातं. त्यानंतर आपल्याला लोणी लावणं सोपं जातं. तर एका बाजूने पहा, छान आपला डोसा असा शेकला जात आहे आणि वरच्या बाजूने आपण याला लोणी अप्लाय केलेलं आहे. तर सर्व बाजूनी छान असं चमचाभर तरी लोणी याला लावून घ्यायचं, म्हणजे आपला जो लोणी डोसा आहे तो परफेक्ट असा चवीला लागतो, म्हणजे लोण्याने असा माखलेला असा तयार होतो आणि चवीला अतिशय सुंदर लागतो. आता अलगदपणे आपण याच्या साईड्स काढून घ्यायच्या, म्हणजे सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतरच हा डोसा उलटवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही, एका बाजूने छान असा तांबूस रंगावरती हा डोसा शेकला गेलेला आहे. तर आता दुसऱ्या बाजूने आपण अर्धा मिनिट याला शेकून घ्यायचा आहे, कारण दुसरी बाजू ऑलरेडी आपण लोणी लावून ठेवलेली आहे आणि छान ती फ्लफी झालेली आहे, म्हणजे स्पंजसारखी झालेली आहे. तर त्याला जास्त शेकण्याची गरज नाही. अर्धा मिनिट आपण याला तव्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता आपण याला तव्यातून काढून घ्यायचं आहे.
तर अर्धा मिनिट झाला की आपण साईडने असं अलगदपणे याला सोडवून घ्यायचं. तर आपला लोणी स्पंज डोसा पहिला तयार झालेला आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याला जास्त उलटपलट करण्याची गरज नाही, फक्त दोन्ही बाजूने आपण त्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. आता परत आपण यामध्ये डोसा घालणार आहोत. त्यापूर्वी कांद्याने अशा पद्धतीने छान असं आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तवा छान ऑइली होतो आणि लोणी डोसा अगदी सहज निघून येतो. परत एकदा आपण यामध्ये 2 चमचे एवढं बॅटर घालायचं आहे आणि हलकंसं बॅटर आपण फक्त पसरवून घ्यायचं. तर या डोशाला जास्त पातळ पसरवायचं नाही, थोडंसं जाडसरच पसरवायचं आहे आणि आपल्याला 1 मिनिटभर एका बाजूने याला आता शेकू द्यायचं आहे. आणि आता यावर आपण चमचाभर लोणी सर्व बाजूने पसरवून घेऊया. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय, अगदी रेस्टॉरंटमध्ये जसे लोणी स्पंज डोसे आपल्याला खायला मिळतात त्याच पद्धतीचे स्पंज डोसे आपण घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो आणि घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो आणि तेही पोटभरीचे आपण बनवू शकतो आणि अगदी हायजीनमध्ये आपण घरच्या साहित्यामध्ये असे डोसे अगदी सहज बनवू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. तर आता आपण हा दुसरा लोणी स्पंज डोसा उलटवून पाहूया. तर पहा, अगदी सहजपणे हा उलटला जातो कारण छान असा एका बाजूने तो शेकला गेलेला आहे. आणि आता दुसऱ्या बाजूनेही आपण याला अर्धा मिनिट अशाच पद्धतीने छान असं शेकून घेऊया. तर आपला दुसरा लोणी स्पंज डोसासुद्धा आता तयार झालेला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हा आता दुसरा डोसा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला एकदा दाखवते की दुसऱ्या बाजूनेही हा कशा पद्धतीने शेकला जातो. तर दुसऱ्या बाजूनेही छान असा तांबूस रंगावरती तो शेकला गेलेला आहे. तर हा सुद्धा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि यासोबत आपण आता सर्व करणार आहोत आपली छान अशी नारळाची चटणी, जी आपण आधीच करून ठेवलेली आहे आणि त्याला फोडणीसुद्धा घालून ठेवलेली आहे. तर या पद्धतीचे पहा, लोणी स्पंज डोसे बनवणं अगदी सोपं आहे. तर पाहू शकता तुम्ही आपला डोसा किती स्पंजसारखा सॉफ्ट झालेला आहे आणि पूर्णपणे लोण्याने माखलेला असा छान चवीचा लोणी स्पंज डोसा आपला तयार झालेला आहे. तर यावेळी संडेला तुम्ही ब्रेकफास्टला नक्की हा मेनू बनवून पहा आणि तुमच्या घरच्यांची वाहवा तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला. तर हा ब्रेकफास्ट मेनू तुम्हाला आवडला असेल तर जरूर एकदा बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा आणि त्याचसोबत अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर पहा, आपला लोणी स्पंज डोसा आपण आता चटणीसोबत एन्जॉय करणार आहोत. आतूनही छान असा मस्त असा शिजला गेलेला आहे आणि एकदम स्पंजसारखा सॉफ्ट असा डोसा आपला तयार झालेला आहे. आणि यासोबत तुम्ही सांबारसुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला टोमॅटोची चटणी यासोबत खायला आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण अशी छान नाश्त्याची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.